मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभाग याच्यावरती आपण मागे 2 लेक्चर पाहिलेले होते आणि महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत वगैरे यावरती आपण चर्चा केली होती. आणि काही जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये आपण क्रमलावा वगैरे बघितला होता. चढता उतरता क्रम यावरती चर्चा केली होती. आता आपल्याला थोडं पुढे जायचंय. महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, तर त्यामध्ये तर महाराष्ट्राचा भूगोलाची एक वेगळी आपली स्पेशल बॅच पण आहे. ती पण तुम्ही जॉइन करू शकता. तिथे फक्त फीस ₹299 इतकीच आहे फीस आणि त्याच्यानंतर तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपामध्ये नोट्स पण मिळणार आहेत त्यामध्येच आणि कुठल्याही प्रकारचं काउन्सिलिंग वगैरे कसलीही अडचण आली तर तुम्हाला मला मेसेज करायचा आहे WhatsAppला आणि ज्यांना कंबाईनसाठी तयारी करायची तर त्यांना ₹4000 फीस आहे आणि राज्यसेवेसाठी ₹6000 आहे. तर परीक्षेपर्यंत तुम्हाला वारंवार लेक्चर करता येतील. आपल्याकडे असं नाही की 3च वेळा बघा, 2च वेळा बघा. तर वारंवार तुम्ही लेक्चर बघू शकता. कुठलीच अडचण नाहीये त्यामध्ये आणि ॲप आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करायचं आहे. तर ॲपमध्ये जर गेलात तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला बॅच परचेस करायची बॅच परचेस करताना कोणाला काय अडचण आली तर मला त्यावेळेस तुम्ही मेसेज करायचा आहे. तर 9588 47 51 85 वरती यावरती कॉल करायचा आहे. कॉल शक्यतो मेसेज करा WhatsAppला जर खूप अडचण असेल तर त्यावेळेस फोन करा. तर मग महाराष्ट्राचे जे प्रशासकीय विभाग आहेत, तर त्याविषयी आपण अगदी विस्तृत स्वरूपात पाहिलेलं आहे. तर महाराष्ट्रातले जिल्हे, जो क्षेत्रफळाने मोठा जिल्हा, लहान जिल्हा, त्यानंतर इतर काही गोष्टी बघायच्यात, की महाराष्ट्र क्षेत्रफळात कितवं राज्य आहे, असाही प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे. तर महाराष्ट्र क्षेत्रफळाने कितवं राज्य आहे, असा प्रश्न येतो. महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या बाबतीत तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आपण नगर वगैरे तो क्रम लावलेला आहे. जवळपास 36 पैकी 20 जिल्हे सोडून बाकीचे मी तुम्हाला जवळपास 16 जिल्हे 36 पैकी शिकवलेले आहेत. फक्त 20 जिल्ह्याचं विश्लेषण हे नोट्समधून करायचंय तुम्हाला प्रशासकीय विभागामध्ये. आपल्याला प्रशासकीय विभागाच्या ज्या नोट्स आहेत, तर त्यामधून तुम्हाला कव्हर करायचंय. आणि नोट्स मिळत असताना तुम्हाला थोडासा इकडे असा कोरा पार्ट मिळेल आणि या कोरा पार्टमध्ये तुम्हाला काय ॲडिशनल पॉइंट वाटलेले तुम्ही ॲड करायचे. समजा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत बघितलं तर ते ॲड करायचे. नोट्स अशा असतील तुम्हाला इकडे तुम्हाला वाटलं ॲड करता येईल. तर त्या स्वरूपाच्या नोट्सवरती काम चालू आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलावरती महाराष्ट्राच्या बॅचमध्ये आणि जे राज्यसेवा कंबाईनला ज्यांनी प्रवेश घेतलाय तर 2-3 दिवस झालं जवळपास राज्यसेवेला 11 ॲडमिशन झालेत. खूप चांगला प्रतिसाद पण आहे आणि त्याच्यानंतर कंबाईनला पण जवळपास 22 ॲडमिशन झालेत. तर विद्यार्थी मित्रांना ज्यांना आता येणाऱ्या परीक्षेचं टार्गेट आहे, तर त्यांच्यासाठी खूप ह्या सुंदर बॅचेस तयार होतात. या बॅचेसमध्ये कॉलेजसारखं सगळं सिलेबस कंप्लीट करण्यावर भर नसणार आपला. तर पास होण्यावरती म्हणजे पासिंगसाठी काय करायचंय यावरती भर असणार आहे. हां, तर प्रश्न काय बघत होतो आपण महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे असाही प्रश्न आलेला आहे आणि महाराष्ट्र क्षेत्रफळात कितवं राज्य आहे? तर महाराष्ट्र क्षेत्रफळात कितवं राज्य आहे हाही प्रश्न येतो. तर बरेचदा कितवं राज्य जेव्हा म्हटलं जातं, तर मग असा पहिला पर्याय देतात क्षेत्रफळात दुसरे आहे, पहिले आहे, तिसरे आहे. तर महाराष्ट्र क्षेत्रफळामध्ये कितवे राज्य आहे असं विचारलं, तर पटकन आपण दुसरे लिहिण्याची शक्यता असते, तर चुकायचं नाही. लोकसंख्येमध्ये महाराष्ट्र दुसरा आहे. म्हणजे एकूण भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले जे जिल्हे आहे, राज्य आहेत, तर त्या राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येमध्ये दुसरा आहे. तर हे लक्षात ठेवायचे. क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र तिसरं राज्य आहे. तर क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र तिसरं राज्य आहे. ही बॅच आपली अगदी बेसिक टू ॲडव्हान्स आहे. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 30,77,13 किलोमीटर स्क्वेअर. तर 30,77,13 किलोमीटर स्क्वेअर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. लक्षात ठेवताना तुम्हाला 3,07,713 किंवा असं मोबाईल नंबर सारखं लक्षात ठेवा 30,77,13. तर या पद्धतीने लक्षात ठेवू शकता मोबाईल नंबर सारखं सुद्धा. तर कुठलंही तुम्हाला जे कम्फर्ट वाटलं त्यानुसार लक्षात ठेवा. ज्यांना लाईव्ह लेक्चर करायचंय रात्री 9ला असतं आणि सकाळी 6ला पण असतं. तर लाईव्ह लेक्चर करणारे काही विद्यार्थी त्यांनी लाईव्ह लेक्चर पण अटेंड करा. जे रेकॉर्डेड बॅचला आहेत त्यांना पण लाईव्ह करता येतं.
तर दोन्हीची फीस ऑलमोस्ट सारखीच आहे. सारखंच कंटेंट आपल्याला द्यावं लागतं. सारखीच मेहनत आहे. तर 30-77-13 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र तिसरा आहे. आणि मग पहिलं दुसरं राज्य कोणतं आहे असं विचारतील तर राजस्थान. तर भारताचा नकाशा जर बघितला तुम्ही, एक मिनिट तुम्हाला भारताचा नकाशा दाखवतो स्टेट वाईज. पहिलं सगळ्यात मोठं राज्य राजस्थान आहे. तर इंडियन मॅप. तर भारताचा राज्यानुसार जर नकाशा तुम्ही पाहिला, तर हा राज्यानुसार नकाशा आहे भारताचा. तर यामध्ये मग राजस्थान हे सगळ्यात मोठं राज्य आहे. तर तुम्हाला राजस्थान हे ब्ल्यू कलर मध्ये इथे थोडा तुम्हाला या ठिकाणी थोडं ब्लर दिसत असेल. मी थोडा कॅमेरा जवळ घेतो. तर राजस्थान हे सगळ्यात मोठं राज्य आहे क्षेत्रफळामध्ये. हे राजस्थान आहे बघा. क्षेत्रफळात 1 नंबरला आहे. जसा महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा आहे. तर नगर सोबत तुलना करत करत आपण शिकतोय. बघा 1च्या खालीच 2 आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. क्षेत्रफळामध्ये दुसरं राज्य कोणतं? मध्य प्रदेश. 1च्या खालीच 2 आहे आणि 2च्या खालीच 3 आहे. किती सुंदर आहे. तर ही रचना आहे. तर या पद्धतीने शिकलात तुम्ही कधीच विसरणार नाही. 2च्या खालीच 3 आहे. 1च्या खाली 2, 2च्याच खाली 3 आहे. तर लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. रेडमध्ये दिसत नाही का? मग ब्लॅकमध्ये दाखवतो. हे राजस्थान राज्य आहे. राजा खूप मोठा असतो असं लक्षात ठेवा. तर राजा मोठा आहे. तर मग राजस्थान हे क्षेत्रफळात 1 नंबरला आहे. 1च्याच खाली इथे 2 आहे. 2 दुसरं क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. नकाशा खूप महत्वाचा आहे. नकाशानुसार शिकलात तुम्ही विसरणार नाही. आणि तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र. तर क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र हे तिसरं मोठं राज्य आहे. तर हे विसरायचं नाही. मग चौथं, पाचवं ते पण सांगून देतो. चौथं राज्य आहे यूपी. तर यूपी, उत्तर प्रदेश हे चौथं मोठं राज्य आहे. लक्षात ठेवा उत्तर प्रदेश. आणि 5वं पूर्वी या ठिकाणी आता हा ओल्ड मॅप आहे. इथे असे 2 पडलेत. हा लडाख नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे आणि इथे जे&के. मग 5वं राज्य हे होतं जम्मू काश्मीर. मुद्दामच हा ओल्ड नकाशा घेतलाय. पण आता 5वं राज्य हे नाहीये, तर गुजरात हे 5वं राज्य आहे. तर भारतातले पहिले 5 राज्यक्रमाने लावा असा प्रश्न येईल तुम्हाला. तर सगळ्यात मोठ्या राज्याकडून छोट्या राज्याकडे जायचे. तर सगळ्यात मोठं राज्य राजस्थान. राजा मोठा असतो असं लक्षात ठेवले. आणि त्याच्याच खाली मग मध्ये मध्ये दोन्हीच्या मध्ये मध्य प्रदेश आहे आणि तिसरं राज्य आहे महाराष्ट्र. चौथं राज्य आहे क्षेत्रफळामध्ये. चौथं मोठं राज्य कोणतं? तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. आणि 5वं राज्य पूर्वी होतं जम्मू काश्मीर. आता क्षेत्रफळामध्ये मोठं राज्य कोणतं आहे असं विचारतील तर आता 5वं राज्य गुजरात. तर 5वं मोठं राज्य गुजरात आहे. पहिल्या 2-3चं जर शक्य झालं तुम्ही हळूहळू क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं. 3,42,239. 3,42,239 किलोमीटर स्क्वेअर इतकं क्षेत्रफळ राजस्थानचं आहे. तर राजस्थान खूप मोठं आहे क्षेत्रफळामध्ये. लोकसंख्येत नाही परंतु क्षेत्रफळात. मध्य प्रदेश 3,82,45. 3,82,000 म्हणजे 8,245 इतका आहे मध्य प्रदेश. आणि महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे 30,77,13 किलोमीटर स्क्वेअर. आता बाकी पुस्तकामध्ये याचा पण डाटा दिला जातो. यूपी किती मोठा आहे आणि गुजरात किती मोठा आहे. तर ते आपल्याला करायचं नाही. पहिले 3 जरी आकडेवारी जर तुम्हाला लक्षात राहिली तरीही पुरेशी आहे. जास्त आपल्याला आकडेवारीत न जाता कन्सेप्टवर भर द्यायचा आहे. आकडेवारी वरती 15 पैकी 1-2च प्रश्न असतात. तेवढ्यासाठी फार आपल्याला हे करायचं नाही. तर राजा मोठा असतो आणि राजा आता 3 सगळ्याकडेच कॉमन आहे. राजाचं वय 42 आहे असं लक्षात ठेवा. आता इंग्लंडचा राजा ऋषी सुनक 42व्या वर्षी झालाय राजा. इंग्लंडचा राजा म्हणजेच इंग्लंडचे पीएम झाले पंतप्रधान. जो वास्तव कार्यकारी प्रमुख असतो पंतप्रधान. तिकडचा राजा परंपरागत आहे. तर मग त्यांचं वय 42 आहे. मग राजस्थानच्या याच्यामध्ये फिगरमध्ये 3 नंतर 42 आहे. 3 तर सगळीकडे कॉमन आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आणि राणी मात्र लहान आहे. 23 वर्षाचीच राणी आहे. अशा गमती-जमती करून
टेन्शन न घेता लक्षात ठेवायचं. तर आणि 23 वर्षाची राजा, 42 वर्षाचा. तर 3,42,239 इतकं क्षेत्रफळ आहे. इथे 3,00,000 आणि इथं 82. 82 हे काय राजा एक इथे खूप मध्यम मध्यम फिगर आहे. तर खूप असा 82 या ठिकाणी फिगर आहे. महाराष्ट्र 3,07,713. आता महाराष्ट्रामध्ये लोक एकमेकांना साथ देतात. मग असे 7-7 2 वेळा आहे. हे का सांगतोय? कारण जोड्या लावताना हे काहीतरी आठवतं आणि मग जोड्या लावताना तुमच्या जोड्या चुकत नाहीत. हा त्यामागचा उद्देश आहे. तर जोड्या आपल्या चुकणार नाहीत. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र क्षेत्रफळाने तिसरं मोठं राज्य आहे आणि महाराष्ट्राचं लोकेशन जो आहे, तर इथे बघा महाराष्ट्राचं दक्षिण भागातच आहे. परंतु दक्षिण-पश्चिम असं लोकेशन आहे. तुम्हाला विचारतात महाराष्ट्राचं लोकेशन कुठं आहे? तर दक्षिण-पश्चिम भागामध्ये लोकेशन आहे महाराष्ट्राचं. तर महाराष्ट्र हे राज्य क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरं आहे. लोकसंख्येच्या बाबतीत पहिलं आहे. हे सॉरी पहिलं नाही दुसरं. कारण लोकसंख्येमध्ये सगळ्यात मोठं राज्य जर विचारलं, तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं की यूपी. तर यूपीमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार. उत्तर प्रदेशमध्ये कारण हे कन्फ्यूज होतं म्हणून महाराष्ट्र लोकसंख्येमध्ये कमी नाही तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जरी तिसऱ्या क्रमांकाचं असलं तरी लोकसंख्येमध्ये महाराष्ट्र दुसरं राज्य आहे. तर महाराष्ट्रामध्ये किमान 2 पोरं असतात प्रत्येकाला असं लक्षात ठेवायचं म्हणजे दुसरं राज्य आहे. पोरं म्हणजेच पोरं झाल्यामुळेच लोकसंख्या आपली वाढत गेलेली आहे. तर भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा काहीतरी 30-35 कोटीच होती. पण आता 142 कोटी आहे. 142 कोटी भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 1 नंबरला गेला आणि चीनला मागे टाकलंय. चीन 2 नंबरला आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर USA म्हणजेच अमेरिका आहे. हा क्रम विचारला तरी हा पण लक्षात ठेवायचा. तर महाराष्ट्र शिकत असताना जगाचं बघू नये किंवा तुलना करू नये असं काही नाही. तर तुलनात्मक उलट तुम्हाला लक्षात राहतं. या पद्धतीने केलं भारत, महाराष्ट्र, जग असं. तर तुलना करत करत पुढे जायचंय. तर हे लोकसंख्येनुसार आता क्रम कारण भारताची लोकसंख्या आता 142 कोटी ही युनोनं सांगितली. युनो म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे. तर त्यांचे कॅल्क्युलेशन त्यांनी काही येऊन आता घरोघरी मोजली नाही, पण त्यांची एक बायोलॉजिकल क्लॉक असते, की रोज किती वाढते त्याच्यानुसार ते काढतात. चीन 2 नंबरला गेलेलं आहे आणि USA लोकसंख्येमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे. तर हे लक्षात ठेवायचं. तर पहिले 3-3 आपल्याला माहीत असले पाहिजे. आपल्या इकडे महाराष्ट्र म्हणजे यूपी लोकसंख्येमध्ये 1 नंबरला आहे आणि 2 नंबरला महाराष्ट्र आणि तिसरं बिहार आहे. तर किमान पहिले 3-3 आधी लक्षात ठेवा. हळू-हळू आपल्याला पुढे जाता येईल. बेसिक टू ॲडव्हान्स आपल्याला पुढे जायचं या भूगोलाच्या लेक्चरमध्ये. हां, तर परत आता भारताच्या नकाशाकडून आपण परत महाराष्ट्राकडे जाऊ. गरज पडली तेव्हा आपण भारताकडे येऊ. हां, तर हा आपला महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्राची मग उत्तर-दक्षिण लांबी किती आहे? असे काही बेसिक प्रश्न विचारतात. तर महाराष्ट्राची उत्तर-दक्षिण लांबी किती आहे असे विचारते. उत्तर ही दिशा आता काही लोकं बेसिक एकदम बघत असतील लेक्चर, तर मग त्यांच्यासाठी उत्तर दिशा कुठे असते तर ते सांगतो एकच मिनिटामध्ये. तर असा ॲरो असतो. ॲरो तर ही दिशा वरची जी असते ही उत्तर दिशा असते कुठल्याही नकाशामध्ये आणि त्याच्या अपोझिट दक्षिण असते. काही इंग्लिश मीडियमची पोरं आहेत तर त्यांना नॉर्थ लक्षात ठेवा नॉर्थ आणि इथे साऊथ, वेस्ट नाही तर साऊथ. आणि हा ॲरो इकडे जर केला तर इकडे पूर्व दिशा असते आणि इकडे पश्चिम दिशा असते. तर मग महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे असाही प्रश्न विचारतात. तर छत्तीसगड या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आपण पाहिले 8 जिल्ह्यांना लागलेला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणतं राज्य आहे तर कर्नाटक आणि त्याच्यानंतर इथे छोटं राज्य गोवा पण आहे. तर छोटं गोवा. महाराष्ट्राची वायव्य दिशा अशा उपदिशा असतात मग परत. तर इकडे वायव्य दिशा आहे आणि इकडे आग्नेय दिशा आहे. आग्नेयला कोणतं राज्य आहे तर तेलंगणा नावाचं राज्य आहे आणि वायव्येला जे राज्य आहे तर वायव्येला या ठिकाणी गुजरात नावाचं राज्य आहे. शिवाय केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे या ठिकाणी. दादरा नगर हवेली दीव दमण. दादरा नगर हवेली दीव दमण नावाचा केंद्रशासित प्रदेश सुद्धा या ठिकाणी आहे. तर हेही लक्षात ठेवायचे दादरा नगर हवेली दीव दमण.
आता दादरा नगर हवेली दीव दमण हे दोन्ही वेगवेगळे होते. 2019 मध्ये मर्ज झाले. म्हणून केंद्रशासित प्रदेशाची भारतात संख्या किती आहे? तर आता 8च आहे. आणि राज्य एकूण 28 आहेत. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. हे 9 होते, परंतु -1 झाला. -1 कसा झाला? तर दादरा नगर हवेली दीव दमण हे दोन्ही एक वेगवेगळे होते, एकत्र मर्जिंग केले त्यांचं. तर दादरा नगर हवेली दीव दमण केंद्रशासित प्रदेश आता भिन्न नसून एकच आहेत. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. तर बेसिक कडून हळूहळू आता पुढे चाललोय आपण. मग हा उत्तर ते दक्षिण महाराष्ट्राची लांबी किती आहे असं विचारतील, तर उत्तर ते दक्षिण महाराष्ट्राची जी लांबी आहे तर ती 700 किलोमीटर इतकी लांबी आहे. इथे जो तालुका आहे उत्तरेकडचा, आपण मागच्या लेक्चरला बघितला, धडगाव नावाचा तालुका आहे. तर उत्तरेकडचा जो तालुका आहे तो धडगाव नावाचा तालुका आहे. आणि इथे पाहिलात तुम्ही कोल्हापूरच्या खाली पण या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक तालुका खाली गेला, तर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला दिसत नसेल का? थांबा. हा, तर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा जो तालुका आहे या ठिकाणी याचं नाव आहे दोडामार्ग. तर हा घोडा काय केलाय? दौडत 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 एखादा घोडा इथपर्यंत आला असं लक्षात ठेवायचं. दोडा दौडा 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 असं गाणं आहे ना. तर त्या गाण्याहून लक्षात ठेवायचं, घोडा महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून धडगावून निघाला आणि दौडत 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 इथे आला. तर दोडा मार्ग नावाचा तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 8 तालुक्यापैकी एक आहे. म्हणजे तुम्हाला कसं विचारतील, महाराष्ट्राचा अति उत्तरेकडचा तालुका सांगा, तर तिकडे धडगाव आणि इकडे दोडा मार्ग. तर कधी कधी दोडा मार्ग देणार नाही, तिकडे कोल्हापूर मधला दिला तर तो चंदगड आहे. तर कोल्हापूर मधला चंदगड. पण सगळ्यात जास्त साऊथला गेलेला, दक्षिणेला साऊथ मोस्ट तालुका ज्याला म्हणून आपण महाराष्ट्रातला कोणता आहे, तर हा या ठिकाणी दोडा मार्गच आहे. कोल्हापूर जिल्हा बघा इथेच संपतोय, पण दोडा मार्ग जो आहे तो इथपर्यंत, इथे बॉर्डर आहे. ते गोवा नावाचं राज्य आहे. तर गोव्याला बॉर्डर आहे. तर गोवा नावाचं जे राज्य आहे तर त्याला फक्त एकच जिल्ह्याची बॉर्डर आहे, हे लक्षात ठेवायचं. एकच जिल्ह्याची बॉर्डर आहे, कारण इकडे कर्नाटक नावाचं राज्य आहे, बेळगाव जिल्हा आहे. तर त्याला या ठिकाणी कोल्हापूरही लागले आणि सिंधुदुर्ग पण लागलेला आहे. तर महाराष्ट्रातले 7 जिल्हे मागच्या लेक्चरला बघितले आपण, कर्नाटक राज्याला संलग्न आहेत. तर कर्नाटक राज्याला संलग्न आहेत महाराष्ट्रातील 7 जिल्हे. हा, पुढे जाऊ आपण. तर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आपल्याला कुठेही चुकायचं नाहीये. या विषयामध्ये आउट ऑफ मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. भूगोल, पॉलिटी वगैरे यावरती सध्या आपण भर देतोय. कारण पासिंगसाठी तेच कंटेंट खूप महत्वाचं आहे. तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे मग असा प्रश्न विचारतील आपल्याला, धडगाव पासून या ठिकाणी दोडा मार्ग पर्यंत. तर उत्तर दक्षिण लांबी जी आहे, उत्तर दक्षिण लांबी तर 700 किलोमीटर इतकी आहे, अशी सरळ मोजली तर. काही पुस्तकात कमी जास्त वगैरे दिली, पण 700 किलोमीटर सरळ मोजली तर. आणि पूर्व पश्चिम लांबी जर पाहिली म्हणजे अशी, पूर्व पश्चिम लांबी ही मॅक्झिमम इथली बघली अशी पाहिली तर ही आहे 800 किलोमीटर. तर बघा, उभी 700 आणि उभी जी आहे उभी म्हणजे उत्तर दक्षिण 700 आणि पूर्व पश्चिम लांबी 800 आहे. तर 800 किलोमीटर. तर ही महाराष्ट्राची काही आकडेवारी आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या आकडेवारीमध्ये आपल्याला विचारलं जातं अक्षवर्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार. तर काही लोकांना अक्षवर्त रेखावृत्त हे माहित नाही, मग एकाच मिनिटात सांगतो तुम्हाला. पृथ्वीवरच्या ज्या उभ्या रेषा असतात त्यांना म्हणायचं रेखावृत्त. तर कन्सेप्ट बघायच्या, तर आपल्याला फॅक्ट पण बघायचे. तर पृथ्वीवरच्या उभ्या रेषांना काय म्हणतात? रेखावृत्त. आणि आडव्या ज्या रेषा आहेत, आता कुठे जाऊन पाहिल्यानंतर त्या रेषा काही सापडणार नाहीत तुम्हाला. ह्या काल्पनिक रेषा आहेत. तर काल्पनिक रेषा आहेत. आडव्या ज्या रेषा आहेत मित्रांनो, तर आडव्या रेषांना या ठिकाणी अक्षवृत्त म्हणतात. तर आडव्या रेषांना अक्षवृत्त असं म्हटलं जातं. लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड असं जे इंग्रजीत आहे त्याला म्हटलं जातं. तर आडव्या रेषा ज्या आहेत तर हे अक्षवृत्त आहेत. आता हे का आपण बघतोय? ह्या काल्पनिक रेषा आहेत. मग याचा उपयोग काय होतो? एखादं ठिकाण जे आहे पृथ्वीवर कुठे आहे, कोणत्या देशात आहे, त्याचं एक्झॅक्ट लोकेशन पाहण्यासाठी.
तर मी तलाठी असताना आम्हाला अक्षांश रेखांश एखाद्या गावाचं काढावं लागायचं. कारण इथे इलेक्शन असायचं. इलेक्शन असताना समजा तिथे काही खूप गोंधळ झाला, दंगा झाला वगैरे समजा, तर त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पण उतरता आलं पाहिजे. तर अक्षांश रेखांश त्यामुळे एक्झॅक्ट काढलं जातं आणि त्या गावातच जाऊन काढावं लागतं. तर काही-काही एकदम आड गावं आहेत, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कुठेतरी काढावं लागतं. रेंज येत नसेल, कुठेतरी झाडावर जावं लागलं, मंदिरावर जावं लागतं. तर इकडे जळगावमध्ये बोदवड तालुक्यामध्ये बोरगाव नावाचं गाव होतं. म्हणजे तिथे आम्ही गेलो होतो. रस्ता सुद्धा नाही ते. तर हे एकदम अवघड गाव त्याला प्रशासनाच्या भाषेत मध्ये अवघड गाव म्हणतात. तर त्या अवघड गावामध्ये जाऊन अक्षांश रेखांश काढलेलं होतं. तर अक्षवृत्त रेखावृत्तामुळं एखादं पृथ्वीवरचं ठिकाण कोणत्या ठिकाणी एक्झॅक्ट कळतं आणि मग तिथे बरोबर सेट करून सगळे अक्षांश रेखावृत्त मग हे सगळे इलेक्शन कमिशनकडे जातात. निवडणूक आयोगाकडे. म्हणजे अचानक गडबड झाली. इकडे होत नाही, परंतु इकडे होऊ शकते. गडचिरोलीला एखादं इलेक्शनचं बूथच नक्षलवादी ताब्यात घेतले समजा या पॉइंटला, तर मग पटकन तिकडे हेलिकॉप्टरनं त्यांना अटॅक करावा लागतो आणि ते परत इलेक्शनचं साहित्य परत घ्यावं लागतं आणि गरज पडली परत इलेक्शन पण घ्यावं लागतं, कारण लोकांचा विश्वास उडतो मग. इलेक्शन खूप होणं गरजेचं आहे. आपल्या लोकशाहीचा फार मोठा उत्सव आहे तो. लोकं म्हणतात इलेक्शनवर खर्च होतो वगैरे. तो खर्च खूप आवश्यक आहे. तर आपला देश वाचवायचा असेल तर मग लोकशाही टिकली पाहिजे आणि लोकशाही टिकवायची असेल तर इलेक्शन झालंच पाहिजे. तर मग हे आकडेवारी काही बघितली आपण. हां, मग त्याच्यामध्ये आता आपल्याला अक्षवर्ती विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार याबद्दल बघायचे. तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त. रेखावृत्त म्हणजे असा उभा विस्तार आहे. म्हणजे इथून असा महाराष्ट्र आहे आणि इथून मॅक्सिमम थांबा, इथे वेगळा पेन घ्यावा लागेल कारण शेजारी त्याच्या काळात काळ दिसत नाहीये. तर असा विस्तार जो आहे तर तो रेखावृत्तीय विस्तार आहे. आणि आडवा जो असा असणार आहे, तो अक्षवृत्तीय विस्तार. आता खूप लोकांना अक्षवृत्त रेखावृत्तात कन्फ्यूज होतं. तर मग लक्षात लक्षात ठेवायचं, उभा जो राहिलाय तो अक्षय कुमार आहे. अजून उभा आहे, पिक्चरच काढतोय. तर हा अक्षय कुमार. याला नाव द्यावं लागेल, तुम्हाला कळणार नाही. अक्षय कुमार या ठिकाणी सॉरी हा या ठिकाणी काय झालेलं आहे, आडवा आहे, आडवा असं लक्षात ठेवा. कारण गुंडांनी मारले मग असा आडवा पडलाय, उभा नाही तो. तर आडव्या ज्या रेषा आहेत पृथ्वीवरच्या तर त्यांना अक्षवृत्त असं म्हटलं जातं. हा आडवा पडलेला आहे, याचं नाव आहे अक्षय कुमार. तर हा अक्षय कुमार आडवा आहे आणि उभी राहिली ती रेखा आहे, रेखा. तर ही रेखा लहान असताना मला असं चित्र काढायला द्यायची. रेखाचे केस खूप सुंदर आहे. म्हणजे उभ्या रेषांना रेखावृत्त आणि हा आडवा आहे. तर ही पाहते याला गुंडानं मारलं आणि आडवा पडलेला आहे. असं स्टोरीमध्ये जरा पिक्टोरिकल पद्धतीने लक्षात ठेवायचं, म्हणजे कधी विसरणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हा आडवा पडला आणि ही रडायला लागली इथे आणि तिला दुःख झालंय बघा. हे डोळ्यातले अश्रू. आणि हा आडवा पडला. आडवा कोण आहे? अक्षवृत्तीय. तर अक्षवृत्तीय विस्तार बघत असताना इथून आपल्याला इथपर्यंत बघावं लागेल पूर्ण. थांबा, थोडा नकाशा खाली घ्यावा लागेल. तर हे एकदम नंदुरबारच्या दडगाव तालुक्यापासून, तर इथे लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला विचारतात अक्षवृत्तीय विस्तार किती आहे महाराष्ट्राचा, तर मग या ठिकाणी 15 डिग्री पासून सुरू होतो. तर 15 डिग्री 8 मिनिट 8 मिनिट 46 सेकंद. तर हा अक्षवृत्ती, कारण अक्षय कुमार असा आडवा पडलाय हे आपण लक्षात ठेवलं इथे. हा अक्षय कुमार आणि ही रेखा उभी आहे. तर अक्षवृत्तीय विस्ताराला इथून सुरुवात झाली 15 डिग्री, कारण हे अवघड आहे लक्षात ठेवायला. तर 15 डिग्री 8 मिनिट आणि 46 सेकंद इथून सुरू होतो अक्षवृत्तीय विस्तार आणि एंड होतो इथं 22 डिग्रीला. तर 22 डिग्री त्याच्यानंतर पुढे लक्षात ठेवायचंय 2 मिनिट 13 सेकंद. सेकंदाच्या अशा 2 रेषा असतात. ही जी रेषा आहे ती मिनिटाची रेषा आहे. थोडक्यात लक्षात ठेवा, 22 म्हणजे 15 पासून 22 पर्यंत या ठिकाणी महाराष्ट्राचा
अक्षवर्ती विस्तार पसरलेला आहे. विस्तार म्हणजेच पृथ्वीवरच्या आडव्या रेषा. आपण लक्षात ठेवलं की अक्षय कुमार असा आडवा पडलेला आहे आणि रेखा उभी आहे. उभ्या रेषांना आपण रेखावृत्त म्हणणार आहे. तर इथे सुरू झालं तर मग ही पण आकडेवारी आपली कन्फ्यूज होते. तर कन्फ्यूज होत असेल तर एक स्टोरी. तर अक्षय नावाचा एक माझा मित्र होता. तो त्याचं पूर्वीच्या काळात लग्न वगैरे लवकर व्हायचं. आता 30 वर्ष वगैरे कॉमन आहे. तर मग त्याचं लग्नच झालं नाही. तर मग त्या ठिकाणी लग्नाला खूप वेळ झाला. 30 वर्षाचा घोडा झाला आणि मग नंतर सर्व्हिसला लागला. अक्षय आता हे त्याला दिलेलं काल्पनिक नाव आहे. तर मग त्याच्या समाजामध्ये त्याचं विशिष्ट अशी एक कास्ट होती, रेअर कास्ट होती. तर मग त्याच्या समाजात भागिले 2 म्हणजे त्याला त्याच्या अर्ध्या वयाच्या मुली भेटायच्या. तर अर्ध्या वयाच्या मग याच्यावरून लक्षात ठेवायचं अक्षयला त्याच्या अर्ध्या वयाच्या मुली तो बघायचा. कारण त्याच्या समाजातली लोकं त्याला दाखवायची. यक्स नावाचा त्याचा समाज होता. तर त्याच्या समाजातली लोकं त्यांना दाखवायची आहे. ती मुली दाखवायची अर्ध्या वयाची. कारण नोकरी लागल्यामुळे याला डिमांड आला. आधी 30 वर्षापर्यंत वाढत गेला, परंतु लग्नच जमलं नाही. तर मग 15 मग तो म्हणायचा, "सर निदान 22 ची तरी मिळाली पाहिजे." बघा अक्षय काय म्हणतोय, 15 ची खूप लहान आहे. तर निदान मला 22 ची मिळाली पाहिजे. तर 21 प्लस 22 ची माझ्या वयानुसार कारण 30 नुसार निदान 22 ची 7-8 वर्षाचा फरक तेव्हा कॉमन होता. तर मग 22 च्या मुलीसोबत त्याने लग्न केलेलं आहे. महाराष्ट्रात मिळालीच नाही. मग तो तेलंगणा राज्यातली एक बॉर्डरची इकडे मुलगी केली. इकडचा तो मराठवाड्यातला होता. तर मग इथे 15 पासून इकडे 22 पर्यंत अक्षवर्ती विस्तार पसरला. हे त्या अक्षयच्या स्टोरीवरून आता तुम्ही विसरणार नाही. कारण ही आकडेवारी परीक्षेमध्ये या ठिकाणी कन्फ्यूज होते. तर 15 वर्षे, 8 महिने असं लक्षात ठेवा. 8 महिने झालेले म्हणजे 15 प्लस 8 महिने झालेली. इथे मग 22 वर्ष 2 महिने 2 कॉमन आहे आणि 13 सेकंड. 13 दिवस असं लक्षात ठेवा. 13 सेकंड इतकं या ठिकाणी अक्षवर्ती विस्तार आहे. अक्षवर्ती विस्तार म्हणजे आडवा विस्तार म्हणजेच अशी पृथ्वी आहे. तर पृथ्वीवरच्या आडव्या रेषा आहेत. तर हे असं मध्ये 0 डिग्री गेलेलं आहे. आणि इकडे 23.5 उत्तरेला कर्कवृत्त आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणायचं जे इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत. तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कर्कवृत्त आहे. दिसते ना तुम्हाला सगळं? ओके. तर कर्कवृत्त आहे. तर हे जे कर्कवृत्त आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर 23.5 उत्तरेकडे आहे. 23.5 उत्तरेकडे आहे आणि हे भारतातून गेले. इथे भारत आहे. तर हा भारत आणि इथे महाराष्ट्र. महाराष्ट्र मग थोडं खाली येतं. 23च्या खाली इथं 22. तर 22 आणि मग खाली गेलात की मग इथे 15. तर मग असा 15 ते 22 या ठिकाणी महाराष्ट्र बघा. पृथ्वीवरचं लोकेशन महाराष्ट्राचं आपण या ठिकाणी अक्षवृत्तानुसार काढलंय. आडवा किती आहे? मग आता इथे तुम्हाला परत उभा बघावा लागेल असा. म्हणजे हा जो चौकोन भेटला याच्यामध्ये भारत आहे. उभा हा रेखावृत्ती विस्तार आहे. रेखावृत्ती विस्ताराला सुरुवात इथून या ठिकाणी अशा उभ्या रेषेपासून झाली तर 72 डिग्री पासून सुरुवात झाली. 72 डिग्री आणि त्याच्यानंतर 6 मिनिट 45 सेकंद. 6 मिनिट 45 सेकंद इतका रेखावृत्ती विस्तारास सुरुवात झाली आणि 80 72 पासून 80 पर्यंत एंड झाली तर 80 या ठिकाणी डिग्री 9 मिनिट 17 सेकंद. 80 डिग्री 9 मिनिट 17 सेकंद. तर असा उभा विस्तार आहे रेखावृत्त. तर 72 मग 73 74 75 77 78 79 80 अशा उभ्या रेषा आहेत. तर ह्या काल्पनिक रेषा आहेत आपल्याला काही सापडणार नाहीत. परंतु Google मॅपवरती गेलात किंवा ते आमचं इलेक्शन कमिशनचं जे आम्हाला एक ॲप द्यायचे त्याच्याहून त्या गावाचं अक्षवृत्त रेखावृत्त आम्ही घ्यायचो. तर 72 पासून 80 पर्यंत. आता हे कसं लक्षात ठेवायचं? रेखा ही 80 वर्षाची आहे असं लक्षात ठेवायचं. पण दिसते ती 72 चीच. तर असं तुम्हाला गमतीनं लक्षात ठेवावं लागेल. रेखा आहे 80 ची पण 7-8 वर्षांनी लहान दिसते. एखादा माणूस असतो वयाने मोठा, दिसायला यंग समजा सलमान खान वयाने खूप मोठा आहे, पण दिसायला एकदम यंग मेंटेन आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा 72 डिग्री 6 मिनिट 45 सेकंद. जे 72 72.5 वय तिचं दिसतं असं लक्षात ठेवा. 6 महिने म्हणजेच 72.5 म्हणजे 72 डिग्री 6 मिनिट 45 सेकंद पासून 80 डिग्री 9 मिनिट 17 सेकंद पर्यंत महाराष्ट्राचा काय आहे
विस्तार पसरलेला आहे. रेखावृत्ती विस्तार. पृथ्वीवरच्या उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणतात आणि आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात. तर असं दोन्ही पद्धतीने आपण या ठिकाणी शिकलेलं आहे. तर महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार विसरणार नाही. अक्षय कुमार कोणत्या वयाच्या पूर्वी बघायला जायचा माझा मित्र? भागिले 2च्या म्हणजे 15 लगेच तुम्हाला मिळतो. 15 वर्ष 8 महिने. तर इथून सुरुवात करायची. पण त्याने म्हणायचं सर किमान 22 वर्षाची पोरगी असली पाहिजे. ही खूपच लहान झाली. घरी काही शाळा भरवायची नाही म्हणजे शाळा तिला शिकवत बसायचं नाही मला. तर मग निदान 22ची कारण लोक का दाखवायचे मुलगी एवढी इंट्रोड्यूस का करायची? कारण नोकरी लागली याला. मंत्रालयामध्ये नोकरी लागली होती. मंत्रालयात क्लार्क झाला होता. मग त्याला निदान 22ची पाहिजे होती. तर मग 22 डिग्री 2 महिने 13 सेकंद. त्याच्यावरून आपण लक्षात ठेवले. दोनदा तुम्हाला सांगितलं आणि उभा विस्तार रेखावृत्त रेखा आहे 80ची पण दिसते 72ची. तर 72 वर्ष 6 महिने असं वय दिसतं. ॲक्चुअली आहे ती 80 वर्ष 9 महिन्याची. 80 वर्ष 9 महिने आणि तरी पण खतरनाक आहे ती 17. असं लक्षात ठेवायचं. रेखा पूर्वीच्या काळामधली अमिताभ बच्चन, रेखा यांचे बरेचसे पिक्चर पूर्वी असायचे. तर आता कधी विसरणार नाही. या पद्धतीने तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर कुठेच लेक्चर मिळणार नाही. तर त्यामुळे तुम्ही भूगोलाची किमान बॅच जॉइन करा. कंबाईनची नाही केली तरी. तर ₹299चीच बॅच आहे. तर या पद्धतीने तुम्ही तयारी केलात, तर भूगोलात तुम्हाला अप्रतिम मार्क मिळतील. मार्क चुकणार नाहीत. हां, यामध्ये आता पुढे जाऊया आपण. तर प्रशासकीय विभाग आपण बघितलेला आहे. तर महाराष्ट्रातला अक्षवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार बघितलाय. काही नैसर्गिक सीमा विचारतात महाराष्ट्राच्या. तर महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती नैसर्गिक सीमा आहे? तर हा सातपुडा पर्वत आहे. महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वत. आपण प्रशासकीय अँगलनं आणि नैसर्गिक अँगलनं दोन्ही अँगलनं पाहतो. नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. तर महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं पर्वत आहे असं विचारतील तर महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वत म्हणजे असे 7 पर्वत आहेत. तिथे सातपुड्यात जाऊन मी एक व्हिडिओ बनवलाय. तुम्ही YouTubeला बघून घ्या. MPSC ज्ञान आर्नो ऑनलाईन अकॅडमी असं आपलं YouTubeवरती चॅनल आहे. तर सातपुडा पर्वत ज्याच्यामध्ये 7 पुढे आहेत म्हणजे 7 भाग आहेत. तर इकडे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वताच्या पलीकडे आहे. मध्य प्रदेश राज्य जे क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरं आहे आणि त्याच्या खाली लगेच महाराष्ट्र तिसरं राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय तर इकडे अरबी समुद्र आहे. तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे तर अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. अरबी समुद्राची किती किलोमीटर लांबी लागली तर 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. याला रिया किनारा म्हणतात. तर असा झिगझॅग किनारा आहे महाराष्ट्राला. तर 720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्रातल्या या प्रशासकीय विभागाला लागलाय. कोणता प्रशासकीय विभाग येते? कोकण. तर कोकण या प्रशासकीय विभागाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. हा मोठा किल्ला कोकण बघा. तर कोकण प्रशासकीय विभागाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागला. तर ही बॉर्डर आहे ते सिक्युरिटी आहे. तर 720 म्हणजे इथे मग शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं होतं रायगडवर. आरमाराचे जनकच शिवाजी महाराज होते. तर या ठिकाणी आरमार शिवाजी महाराजांनी या ठिकाणी तयार केलेलं होतं. तर मग महाराष्ट्रातले हे जे 7 जिल्हे आहेत 36 पैकी, तर या 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा लागला. तर ही बॉर्डर लागलेली आहे. तर मग इथे तुम्हाला प्रश्न विचारतात की 7 जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त समुद्र किनारा कोणाला लागलेला आहे? तर रत्नागिरी जिल्ह्याला. सर्वाधिक सागर किनारा असलेला जिल्हा. कारण काय? तर व्हाय म्हणून प्रश्न तुम्हाला पडलेच पाहिजे. मी नेहमीच लेक्चरमध्ये सांगतो तुम्हाला, तर व्हाय म्हणून प्रश्न पडले पाहिजे, तरच तुमची उत्तरं चुकत नाहीत. तर कारण काय इथे रत्नागिरीमध्ये? तर रत्नागिरी जिल्ह्याचं कारण काय? तर क्षेत्रफळाने हा जिल्हा कोकणातला सर्वात मोठा जिल्हा आहे. आपण प्रशासकीय विभागामध्ये बघितलं, क्षेत्रफळाने हा जिल्हा सर्वात मोठा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी काय झालंय, की रत्नागिरी जिल्ह्याचं क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, की रत्नागिरीचं जास्त क्षेत्रफळ असल्यामुळे कोकणातला सर्वात मोठा जिल्हा असल्यामुळे तर या जिल्ह्याचा समुद्रकिनारा पण जास्त आहे आणि असा उभा पसरलेला आहे. क्षेत्रफळ किती आहे तर ते पण लक्षात ठेवा 8,000
8,208 किलोमीटर स्क्वेअर. तर 8,208 किलोमीटर स्क्वेअर इतकं क्षेत्रफळ आहे. टेक्नॉलॉजीवर विश्वास नाही, बंद पडलं काय माहीत, सतत पाहावं लागतं. तर मग 8,208 किलोमीटर स्क्वेअर इतकं क्षेत्रफळ रत्नागिरी जिल्ह्याचं आहे. रत्नागिरी जिल्हा हा कोकण प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याच्यामुळे त्याचा समुद्रकिनारा पण सगळ्यात जास्त समुद्रकिनारा आहे. 237 किलोमीटर इतका समुद्रकिनारा आहे. तर मग प्रशासकीय दृष्टिकोनातून बघताना हे पण आपल्याला थोडं नॅचरल बॉर्डर सुद्धा आपल्याला हे पाहायच्यात. तर सगळ्यात जास्त समुद्राची सीमा कोणाला लागली तर रत्नागिरी जिल्ह्याला. उभी लांबी जर बघितली या जिल्ह्याची 180 किलोमीटर इतकी उभी लांबी आहे. आणि सगळ्यात कमी सागर किनारा जर पाहिला तर तुम्ही असं ठाणे जिल्ह्याची एवढीशी शेपटी वर आली, इकडे बाहेर आली नाही. सगळ्यात कमी सागर किनारा असलेला जिल्हा कोणता तर 25 किलोमीटर फक्त समुद्र किनारा आहे ठाणे जिल्ह्याला. याचं कारण काय मित्रांनो, पालघर जिल्हा ठाण्यातून बाहेर पडलाय. तारीख परत परत सांगतोय म्हणजे तुम्हाला पाठवते. 1 ऑगस्ट 2014. तर पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यातून बाहेर पडलाय, म्हणजे वेगळा जिल्हा तयार केला. मग समुद्र किनारा सगळा पालघरला जास्त गेला आणि ठाण्याचा एवढासाच आहे. मुंबई शहर उपनगर हे लहान जिल्हे असून सुद्धा यांचा समुद्र किनारा जास्त आहे. तर मुंबई शहर उपनगर यांचा समुद्र किनारा 114 किलोमीटर आहे दोघांचा मिळून. दोघांना थोडं वेगळं करता येत नाही कारण दोन्ही जिल्हे शहर उपनगर 1990 पर्यंत एकत्रच होते. तर छोटे छोटे असल्यामुळे त्याला असं वेगळं करून समुद्र किनारा मोजता येणार नाही. तर 114 किलोमीटर मुंबई शहर उपनगरचा आहे. आपण काय लक्षात ठेवायचं, रत्नागिरीचा सागर किनारा 237. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे कोणता सागर आहे तर अरबी समुद्र. अरबी समुद्राने पश्चिमेकडची नैसर्गिक सीमा तयार केलेली आहे. तर महाराष्ट्रातल्या कोकणात जिल्हे किती आहेत तर 7 जिल्हे आहेत. 7ही जिल्ह्यांना अरबी समुद्राची बॉर्डर लागलेली आहे, अरबी समुद्र टच आहे. तर इथे लक्षात ठेवलं तुम्ही 25 किलोमीटर ठाणे आणि त्याच्यानंतर 114 किलोमीटर मुंबई शहर उपनगर. तर अगदी छोटे जिल्हे असताना कोकणातला सगळ्यात छोटा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात लहान जिल्हा असतो तोच त्यांना कोकणातला विचारला तर मुंबई सिटी, मुंबई शहरच कोकणातील सर्वात लहान जिल्हा आहे. मग इथे एक प्रश्न पडतो, तुम्हाला प्रश्न येतो की सागर किनाऱ्यानुसार क्रम लावा. सागर किनाऱ्यानुसार क्रम लावा म्हणतील तर तोही क्रम तुम्हाला लावता आला पाहिजे. तर सर्वाधिक समुद्र किनारा असलेला जिल्हा कोणता मग रत्नागिरी. उतरत्या क्रमाने तुम्हाला जायचं. रत्नागिरीला सगळ्यात जास्त समुद्र किनारा इथे लागलेला आहे 237. कारण उत्तर दक्षिण 180 किलोमीटर पसरलाय. त्यामुळे कोकणातल्या नद्या पण या रत्नागिरीमध्ये खूप जास्त आहेत. तर नद्या अशा एकमेकींना समांतर आहेत. समांतर नदी प्रणाली इकडे बघायला मिळते कोकणामध्ये. आपण जेव्हा प्राकृतिक भूगोलामध्ये शिकू तर समांतर नदी प्रणाली आपल्याला तेव्हा तिथे बघायची आहे. तर रत्नागिरी जिल्हा 237 किलोमीटर इतका समुद्र किनारा आहे. दुसरा क्रमांकाचा जिल्हा रायगड आहे. समुद्र किनाऱ्याच्या बाबतीमध्ये रायगड, इथे या ठिकाणी रायगड आहे. तर हा रायगडचा समुद्र किनारा पण बऱ्यापैकी लांब आहे, 122 किलोमीटर इतका आहे. सगळं 720 आहे. तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, इकडे सगळ्यात दक्षिणेकडचा, कोकणातला अति दक्षिणेकडचा, जो रत्नागिरीतूनच तयार झालाय. कधी तयार झाला हा 1 जानेवारी 1901 नाही 1 मे 1981. तर महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच तयार केलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री होते बॅरिस्टर ए आर अंतुर्ले. तर त्यांच्या काळामध्ये ए आर अंतुर्ले हे रायगडचे होते. तर बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुर्ले हे महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री. महाराष्ट्राने 81-82च्याच काळामध्ये मुस्लिम बंधूला या ठिकाणी सीएम बनवलं होतं, मुख्यमंत्री बनवलं होतं. एवढा पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला, महान असं राज्य आहे. तर 1 मे 1981 ला काय झालं की रत्नागिरीतून सिंधुदुर्ग वेगळा झाला. मग सिंधुदुर्ग हा समुद्र किनाऱ्याच्या बाबतीमध्ये कितवं जिल्हा आहे तर सिंधुदुर्ग तिसरा आहे मित्रांनो. सिंधुदुर्गचा सागर किनारा किती आहे असं विचारलं तर 120 आहे. रायगडपेक्षा 1-2 किलोमीटर कमी आहे सिंधुदुर्गचा सागर किनारा. चौथं जे टायटल आहे तर मुंबई शहर आणि उपनगर दोघांचा एकत्र दिलाय. मुंबई शहर
प्लस उपनगर हे दोन्ही जिल्हे 1990 पर्यंत एकत्र होते. तर 90ला काय झालं, की शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांना कळालं, की इथे खूप मोठी लोकसंख्या आहे म्हणून त्यांनी दोन्ही जिल्ह्याचं डिव्हायडेशन केलं. बृहन्मुंबई नावाचा जिल्हा होता. तर त्याचं 1990ला डिव्हायडेशन केलं. पण समुद्रकिनारा एकत्रच लक्षात ठेवायचा 114 किलोमीटर. त्याच्यानंतर पुढे लक्षात ठेवायचे पालघरला समुद्रकिनारा आहे 5 नंबरचा समुद्रकिनारा 102 किलोमीटर इतका पालघरला आहे. आणि सगळ्यात कमी सागर किनारा असलेला जिल्हा कोणता? तर नवीन ठाणे जिल्हा. याला कंसामध्ये असं नवीन लिहून घ्या. नवीन ठाणे जिल्हा. त्याचा फक्त 25 किलोमीटर समुद्र किनारा आहे. कारण त्यातून पालघर 1 ऑगस्ट 2014ला बाहेर पडलेला आहे. तर ही नॅचरल बॉर्डर बघत असताना एक क्रम लावा असा प्रश्न पण आपण कव्हर केलाय. सागर किनाऱ्यानुसार उतरता क्रम लावा. सागर किनारा किती जिल्ह्याला लागलाय? तर सागर किनारा एकूण 7 जिल्ह्यांना लागलेला आहे. तर नॅचरल बॉर्डर बघताना ही पण आपण बॉर्डर पाहिलेली आहे. तर नॅचरल बॉर्डर म्हणजे पश्चिमेकडची बॉर्डर. उत्तरेकडची बॉर्डर पाहिली आपण उत्तरेकडची बॉर्डर तर ती सातपुडा पर्वतानं तयार केलेली आहे. तर महाराष्ट्राच्या ज्या सीमा आहेत, तर सातपुडा पर्वताने तयार केलेली आहे. उत्तरेकडे ही बॉर्डर तयार झालेली आहे. सातपुडा पर्वताची बेसिक बॉर्डर आणि बारकाईने बघितलं मग गाविलगड टेकड्या वगैरे तोरणमाळ डोंगररांगा ह्या पण आहेत. थांबा हा नकाशा लहान करून परत तुम्हाला सांगतो. हां, तर उत्तरेकडच्या ज्या हे आहेत उत्तरेकडच्या सीमा ज्या आहेत अमरावतीमध्ये या ठिकाणी गाविलगड डोंगर आहे. तर इथे गाविलगड डोंगर आहे. आम्हाला ग्रुप सीला एका परीक्षेला प्रीला आलं होतं ते. गाविलगड डोंगर रांगेमध्ये सातपुडा पर्वताची पूर्व बाजू आहे. इथे पूर्व बाजू आहे. तर गाविलगड डोंगर रांगा सातपुडा पर्वताचा भाग आहे. या ठिकाणी तोरणमाळ डोंगर रांगा आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये. तोरणमाळ डोंगर रांगा वेगळा आहे आणि तोरणा किल्ला वेगळा. तोरणा किल्ला पुण्यामध्ये आहे आणि तोरणमाळ डोंगर रांगा वेगळ्या. तर तोरणमाळ डोंगर रांगा, सातपुडा पर्वत, गाविलगड डोंगर. गाविलगड डोंगर कुठे आहे? तर सातपुड्याच्या पूर्व बाजूला. तर सातपुड्याच्या पूर्व बाजूला कोणत्या डोंगर रांगा आहेत असा प्रश्न येऊन गेलाय. ग्रुप सीच्या प्रीला आला होता एक 4-5 वर्षापूर्वी. मला नक्की परीक्षा आता आठवत नाही. तर गाविलगड डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. तर ती पण एक सीमा आहे गाविलगड टेकड्या. त्याच्यानंतर पूर्वेकडे काय तर भामरागड, सुरजागड या ठिकाणी काही टेकड्या आहेत. डोंगर रांगा आहेत. तर भामरागड, त्याच्यानंतर सुरजागड. सगळी गडबड आहे इकडे. नक्षलवादी लोक गडबड करतात. सुरजागड, भामरागड, सुरजागड. त्याच्यानंतर चिरोली नावाचा डोंगर आहे. चिरोली. त्याच्यातूनच नाव झाले गडचिरोली. तर ही पूर्वेकडची बॉर्डर आहे. ईशान्येला या ठिकाणी दरकेसा नावाच्या टेकड्या आहेत. ईशान्य बाजू कशी जे नवीन आहेत त्यांनी ही इकडची बाजू याला ईशान्य म्हणतो. ईशान्येच्या अपोजिट कोणती असते? नैऋत्य. बेसिक बेसिक वाचायची गरज नाही. बेसिक पुस्तकं वाचायची गरज नाही. माझा जर भूगोलाची बॅच केली तुम्हाला बेसिक पुस्तकाची गरज नाही. इकडे आग्नेय आणि इकडे वायव्य ह्या उपदिशा आहेत. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं राज्य आहे? इकडे गुजरात आपण लक्षात ठेवले. या ठिकाणी गुजरात. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला आगीत तेल टाकतात लोक इकडे तेलंगणा. म्हणजे आंदोलन भयानक करतात. तुम्ही साऊथचे पिक्चर बघा. त्याच्यात ते आगीत तेल टाकतात, भडका उडवतात, टीसीलाच रेल्वेमध्ये फेकून देतात. रेल्वे असते तिकडे साऊथला. तर मग हे तेलंगणा या ठिकाणी तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या आग्नेय बाजूला आहे. ईशान्येला या ठिकाणी दरकेसा नावाच्या टेकड्या आहेत. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये. ज्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणतात. तर गोंदिया जिल्हा हा तलावाचा जिल्हा आहे. तर तिकडच्या हे नॅचरल बॉर्डर आहेत. आणि दक्षिणेकडे जर बघितलात तर या ठिकाणी दक्षिणेकडच्या ह्या झाल्या पूर्वेकडच्या बॉर्डर. दक्षिणेकडच्या बॉर्डर बघण्यासाठी परत दक्षिणेकडे जातो मी. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या सीमा कोणत्या आहेत असं तुम्हाला
विचारतील तर या ठिकाणी एक तेरेखोल नावाची नदी वाहते. या नदीने गोवा आणि महाराष्ट्राची बॉर्डर बनवलेली आहे. तेरेखोल नदी गोवा आणि महाराष्ट्राची बॉर्डर बनवली. या नदीवरचा पूल म्हणजेच गोव्यात जाण्यासाठी एंट्री असते. तर ही नदी क्रॉस केली की तुम्ही इथे गोवा नावाचं भारतातलं क्षेत्रफळाने सगळ्यात लहान असलेलं राज्य, सगळ्यात कमी समुद्रकिनारा असलेलं राज्य, 105च किलोमीटर समुद्रकिनारा आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याचा समुद्रकिनारा हा फक्त 25च किलोमीटर आहे, तसा याचा 105 किलोमीटर इतका गोव्याचा सागर किनारा आहे. तर गोवा महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरला आहे, परंतु इथे तेरेखोल नावाच्या नदीनं बॉर्डर बनवलेली आहे. तर ही महाराष्ट्राची नॅचरल बॉर्डर झाली. तेरेखोल नदीचा उगम कुठे झाला? इथे आंबोलीला. आंबोली जे सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आहे, तर तिथे तेरेखोल नदीचा उगम झालेला आहे. तर हे लक्षात ठेवा, तेरेखोल. आणि इकडे एक नदी आहे कोल्हापूरमध्ये, हिरण्यकेशी. तर ह्या दोन नद्यांनी दक्षिणेकडची बॉर्डर बनवली. हिरण्यकेशी नावाची जी नदी आहे, तर ही नदी इकडून वाहते. तर अशा दोन नद्यांनी परत इथे दाखवतो. तर इकडे एक नदी आहे, ती आहे हिरण्यकेशी, आणि इकडे एक नदी अशी, तर ती आहे तेरेखोल. तर चोर आले की खोल, दार खोल असं म्हणतात, आणि हिरे मला दे. तर चोरांनी काय म्हटलं की दार खोला आणि तुमच्या जवळ असलेली हिऱ्याचे दागिने मला द्या. तेरा दार खोल और मुझे हिरे दे, असं सिल्ली असलं तरी ते लक्षात ठेवायचं, कारण मग पटकन कुठे आलं तर सिल्ली स्टोरी असली तरी ते लक्षात राहून जातं. तर हिरण्यकेशी आणि तेरेखोल ह्या नदीने दक्षिणेकडची बॉर्डर बनवली. तर महाराष्ट्राच्या अशा नॅचरल सीमा आपण बघितल्यात, प्रशासकीय सीमा ते पण बघितल्यात, राज्य पण बघितलेत, कर्नाटक हे राज्य पण बघितलेलं आहे. तर या पद्धतीने बारीक विश्लेषण केलं तर महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न आपले चुकणार नाहीत. त्याच्यानंतर मग प्राकृतिक महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, तर तिथे आपल्याला सुरुवात करायची. प्राकृतिक महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, तर यामध्ये सुरुवात करायची आहे प्राकृतिक महाराष्ट्राचा भूगोल. तर हा नेक्स्ट लेक्चरला करू. हे बरंचसं लेक्चर आपलं लांबलं, इथे थांबू आपण.